नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा टॉपिक बघणार आहोत, पण तो टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना दशांश अपूर्णांकाचा भागाकार किंवा डेसिमल फ्रॅक्शनचं जे डिव्हिजन असतं ते करणं अवघड जातं. एकदम सोपी गोष्ट असते. हे कसं करायचं बघा, नीट लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यांदा बघा, पहिलं गणित काय बघा, 0.48 डिवायडेड बाय 0.8 दिले. मग याला आपण विद्यार्थी मित्रांनो फ्रॅक्शनच्या रूपात लिहायचा प्रयत्न करायचा. काय दिलं बघा, कधीही लक्षात ठेवायचं, जे साईनच्या डाव्या साईडला असतं ते न्यूमरेटर मध्ये लिहायचं आणि जे साईनच्या पुढे असतं ते डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं. विषय संपला. चला काय, 0.48 0.48 अपॉन 0.8. आता विद्यार्थी मित्रांनो नीट बघा, आता हे पॉइंट दिसलं की विद्यार्थ्यांचं डोकं सरकत आहे की पॉइंट कुठं द्यायचा, पॉइंट काढायचा कसा. मग विद्यार्थी मित्रांनो सोप्यात सोपं लक्षात ठेवा. काय करायचं असतं बघा, इज इक्वल टू साइन द्यायचं. चला 48 ला 48 ला काय अडचण आहे का, नाही. खाली 8 आहे, 8 ला 8 लिहा, काही अडचण आहे का, नाही. मग विद्यार्थी मित्रांनो इथला आपल्याला पॉइंट काढायचा आहे. आपण इथे पॉइंट काढलाय ना, पॉइंट असंच काढतंय का, नाही. पॉइंट काय करते, पॉइंट निघण्यासाठी शून्य मागते. ते काय मागते, माझी भरपाई करा शून्य देऊन. मग कुठे द्यायची शून्य बघा, बघा जेव्हा न्यूमरेटर मध्ये वरच्या संख्येला पॉइंट असेल, बरोबर आहे का, वरच्या संख्येला पॉइंट असेल आणि तो काढायचा असेल तर खाली शून्य लिहायचे. काय लिहायचे, खालच्या बाजूला शून्य लिहायचे. आणि खालच्या बाजूला पॉइंट असेल आणि तो पॉइंट काढायचा असेल तर वरच्या बाजूला शून्य द्यायचे. शून्य द्यायचे म्हणजे डायरेक्ट शून्य द्यायचे का, नाही. कसे द्यायचे बघा, इथे काय करायचं, गुणाकार लिहायचं, दोनदा गुणाकार लिहायचं, काय अडचण नाही. चला बघा वरी पॉइंटच्या नंतर किती डिजिट आहेत, पॉइंटच्या नंतर राईट हँड साईडला 1 2 किती 2. मग 1 वर तेवढे झिरो द्यायचे. किती, 1 2. 1 वर 2 झिरो म्हणजे 100. बघा वरचा पॉइंट काढतोय, खाली शून्य द्यायचे. 100 बरोबर का, 100 केलं, काय अडचण आहे का, नाही. चला खाली किती, पॉइंटच्या पुढे किती डिजिट आहेत, एकच आहे. म्हणजे 1 वर 1 0 10 इंटू 10. वरी का केलं मी, खालचा पॉइंट करायचा आहे म्हणून वरी मी गुणलं. आता आपण भागाकार करू, काटाकाटी करू. कसं बघा, हा शून्य कटला, हा शून्य कटला, विषय संपला. 8 एक 8, 8 सख 48. आता विद्यार्थी मित्रांनो काय आलं बघा, अंशामध्ये काय आहे 6, छेदामध्ये काय आहे बघा 10. हे उत्तर आलेलं आहे. आता याला आपण डेसिमल मध्ये लिहू शकतो बघा. कोणत्याही संख्येला जर आपण 10 100 1000 अशा संख्येने भागत असलो तर काय करतो, आता आपण पॉइंट देतो. पॉइंट कसा द्यायचा असतं बघा, खाली किती शून्य येतं, एक शून्य. मग राईट हँड साइड कडून तेवढे डिजिट मोजायचे आणि शून्य पॉइंट द्यायचा बघा. चला किती शून्य येतं, एक शून्य. मग किती, एक डिजिट मोपा. एक डिजिट आहे, एक डिजिट मोजला, पॉइंट देऊन टाका. पॉइंटच्या अलीकडे शून्य, काय आलं 0.6. नीट लक्ष द्या बघा, आपल्याला इथले पॉइंट काढायचे. पॉइंट काढायचे म्हणून बघा, इथे काय 48 आपण 8 लिहिलं. आता ह्या इथं पॉइंटच्या नंतर किती डिजिट आहेत, एक दोन, दोन डिजिट आहेत म्हणून 1 वर 2 झिरो घ्यायचे, किती झाले 100. वरचा पॉइंट काढायचा म्हणून खाली 100 न मल्टिप्लाय करायचं, खालचा पॉइंट काढायचा म्हणून वर इथं 10 न मल्टिप्लाय करायचं. पुढे तर आपण नॉर्मल या गोष्टी आपल्याला येतच असतात. पुढलं गणित बघूया आपण. चला चला काय, 0.625 डिवायडेड बाय 0.25. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला तीच करायचं बघा. काय करायचंय, पॉइंट काढायचे. बाकीच्या संख्या जशा तसे लिहून घेऊन. चला लिहून घेतलं, काय अडचण आहे का, नाही. चला आता वरला पॉइंट काढू. वरला पॉइंट काढायचं म्हणजे की खाली शून्य द्यायचे. चला मग पॉइंटच्या नंतर किती डिजिट आहेत, 1 2 3. किती डिजिट आहेत, 3 डिजिट आहेत. 3 डिजिट म्हणल्यावर झिरो किती येणार, 3 येणार. 1 वर 3 झिरो म्हणजे 1000. बघा इंटू 1000, काय आलं, इंटू 1000. पुन्हा विद्यार्थी मित्रांनो आता खाल्लं काढायचे. पॉइंटच्या नंतर किती डिजिट आहेत, 1 2. 1 2 डिजिट म्हणजे 1 वर 2 डिजिट म्हणजे 100 इंटू 100. बघा ना, सोपे सोपं. वरचं खाली, खालचं वरी, वरचं खाली, खालचं वरी. सोप्यात सोपं बघा. 2 0 2 0 कॅन्सल, बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो ह्या 25 चं स्क्वेअर आहे, म्हणजे 25 ने जर याला डिवाइड केलं तर आन्सर काय येतं, 25. हे 25 आलं. आता राहिलं काय का बघा, न्यूमरेटर मध्ये 25 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये 10 आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 10 100 1000 तुम्हाला डिवाइड करायचे येते ना, बघा काय किती झिरो आहेत, खाली 1 झिरो. राईट हँड साइड कोण तेवढे डिजिट मोजायचे आणि पॉइंट देऊन टाकायचा. बघा 25 ला 25. चला 1 झिरो म्हणून 1 डिजिट मोजा. 1 डिजिट मोजला, पॉइंट देऊन टाका, खतम. 2.5 आपलं आन्सर आलेलं आहे. आता तिसरं बघूया आपण. चला तिसरं काय विद्यार्थी मित्रांनो बघा, 10.8 डिवायडेड बाय 5.4. तसंच करायचं सोप्यात सोपं. चला विद्यार्थी मित्रांनो 108 पॉइंट काढून टाकायचा. 54. चला वरून किती पॉइंट काढून टाकलाय, पॉइंटच्या नंतर किती डिजिट येतं,
एक डिजिट आहे, खाली 10 न मल्टिप्लाय करा, कारण 1 0 म्हणजे 10 असते, खाली पण विद्यार्थी मित्रांनो किती आहे, 1 डिजिट आहे, इंटू 10 करा. बघा 10 10 कॅन्सल, 0 0 कॅन्सल होणार ना, सिंपल. काय बघा 54 ची ही डबल आहे, काय 54 ची डबल आहे, दुसऱ्या कोणत्या नंबरनं पण डिवाइड करू शकता, काही अडचण नाही. 54 1 जा 54, 54 2 जा 108. आपला आन्सर काय आलं 2/1. आता खाली 0 काही नाही, 1 लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तरी काही अडचण नाही. याचा आन्सर किती आलं विद्यार्थी मित्रांनो 2. बघा 5.4 ची डबलच आहे 10.8. चला विद्यार्थी मित्रांनो फोर्थ क्वेश्चन बघा. फोर्थ क्वेश्चन हे डिव्हिजन जे असतं डेसिमल फ्रॅक्शनचं काय अवघड नसतं बरं का. चला 0.04 डिवायडेड बाय 0.2 तीच पद्धत वापरायची. बघा विद्यार्थी मित्रांनो काय, चला 4 ला 4 आणि 2 ला 2. इकडे काय आहे ते घेणं देणं नाही आपलं, फक्त पॉईंट काढायचे. चला पॉईंटच्या नंतर किती डिजिट आहेत 1 2, किती डिजिट आहेत 2 1 2 म्हणजे इंटू 100 खाली, कारण वरचं काढायचं म्हणून खाली जायचं. आता खाली किती पॉईंटच्या नंतर एकच डिजिट आहे, इंटू 10 करा. चला 0 कॅन्सल 0 कॅन्सल. बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4. वर काय आलं विद्यार्थी मित्रांनो 2 राहिले, खाली काय राहिले फक्त 10 राहिले. हे 10. आता तुम्ही म्हणता 1 राहिले नंतर 10 इंटू 1 किती 10च येते, 2 इंटू 1 2च येते, काय अडचण नसते. आता विद्यार्थी मित्रांनो डबल बघा 10 ने ह्याला डिवाइड करायचे, 0 किती खाली 1 0 आहे, मग एक डिजिट सोडून पॉईंट द्यायचा. हे डिजिट सोडला पॉईंट दिला, पॉईंटच्या नंतर काही नाही म्हणजे 0, म्हणजे आपला आन्सर काय आलं 0.2 आलेला आहे. तसंच आता लास्टचं एक्झाम्पल आपण करूया. चला काय 105 डिवायडेड बाय 1.5. बघा विद्यार्थी मित्रांनो सेम तसं. आता वरी पॉइंट आहे का काढायला नाही, जसंच तसं लिहून घ्या ना. पॉइंट नसला तर चांगलं की उलट आपल्याला. चला खाली पॉइंट आहे ना विद्यार्थी मित्रांनो काय 1.5, त्याला 15 करा. आता वरचा तर पॉइंट काढायला नाही आपल्याकडे, नसल्यावर काय करायची गरज आहे का नाही, पण खालचा आहे ना विद्यार्थी मित्रांनो, इथला पॉइंट काढायचा म्हणजे किती डिजिट आहे तिथं 1 डिजिट आहे, पॉइंटच्या नंतर एक डिजिट आहे, मग इंटू 10 वर करावं लागेल, कारण खालचा वरी असते. चला मग आता करा कॅल्क्युलेशन. बघा 15 1 जा 15, 15 7 जा 105 बरोबर का. चला 7 इंटू 10 किती येतं 70, म्हणजे याचा आन्सर काय आलं विद्यार्थी मित्रांनो 70. अशा प्रकारे आपण डेसिमल फ्रॅक्शनचं डिव्हिजन एकदम सोप्या पद्धतीने करू शकतो. धन्यवाद.